30 क्विंटल. गोबी 13 टन. 13 टन आली का एकरमध्ये? एकरमध्ये 13 टन. अच्छा अच्छा. दरवर्षी किती ॲव्हरेज येतो त्याचा? नाही एवढे नाही आहेत, लय झाली ते लय निघायला पाहिजे 6 ते 7 टन निघायला पाहिजे होती. 7 टन ते 8 टनाच्या आत. 7 ते 8 टनाच्या आत. हो. आणि यावर्षी ती 13 टनापर्यंत गेली का? 13 टन. अच्छा 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 अच्छा. 10 रुपयाने पैसे झाले त्याचे. हा जमलं मग. हा 10 रुपयाने पैसे झाले त्याचे. आणि आपल्या त्याला किती 2 किटा सोडले होते का? 2200 वाली 2500 वाली. 2200 आले आणि 2500 आले. हो. ओके. बाकी इतर काही खर्च असेल ना? काही नाही, फक्त फवारणी, बाकी फक्त बोरान सोडा, बाकीचं काहीच नाही, कायासाठीच नाही काही सोडलं मग. अच्छा त्याच्यावरच आली समजा ती. हा ड्रेसिंग बाकी मुळ्यासाठी यासाठी काहीच नाही लगे दुसरं. फक्त आपलेच किट 2200 आणि 2500 वालीच सोडली समजा. बस आणि फक्त दुसरं काहीच नाही, फक्त बोरान सोडत, कॅल्शियम बोरान बस. कॅल्शियम बोरॉन सोडला होता का? हो. अरे चांगलं आलं मग तर. एक नंबर रिझल्ट आला लगे. हा ना. गोबी बी एक नंबर, एक झाड बी खराब नाही झालं. अच्छा. हो. पत्ता गोबी होती की फुलगोबी? फुलगोबी. पत्ता गोबी तर लय निघली, 220 टन. अच्छा. फुलगोबी निघली. फुलगोबी ना. त्याच्यात तुम्ही अजून फुगवणीचं नाही सोडलं वाटतं आमचं. नाही ते तर नाही सोडलं. हा फुगवणीचं सोडल्यानंतर अजून वाढलं असतं ते. नाही, पण ते भावामुळे मग दुर्लक्ष केलं ना. हा हे भाजीपाल्यांचा कधी भाव राहतो कधी नसतो. हा पण हा 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 हा. आणि 46 दिवसाचा प्लॉट चालू झाला. 46 दिवसात प्लॉट बनला. हा चालू झाला, मार्केटला गेला. अरे वा. हो लय फास्ट झाला. आणि असं जनरली लेट लेट येतो समजा 2 50. महिने 2 ते 2.5 महिने लागतेस. अच्छा. 2 महिन्यात मोर चालू, 60 दिवसानंतर चालू होतो. ओके ओके. हो. चांगलं एक नंबर रिझल्ट आला त्याचा एकदम. औषधाचा काहीच प्रॉब्लेम नाही. मुळीसाठी मायक्रोराज आले खतरनाक आहे तुमचा. आहे. सिक्रेट आहे ते. एक नंबर डायरेक्ट